नमस्कार मित्रमंडळीनो. आज पण आपल्याला सकाळी सकाळी आपल्या वडिलांचा फोन आला. ते बोलले, महाराज झोपेतून उठा आणि या शेताकडे, कारण आपल्याला हे काम. मग काय भाई, आपण आपल्या गुंपवडीच्या हायव्याने निघालो. आपल्यासोबत आज आपला मावस भाऊ पण होता, त्याला पण घेतलं आणि निघालो. मग वडिलांनी आपल्याला जनावराच्या हौदाचं पाणी भरायला सांगितलं होतं. मग काय आपण पण गेलो. नंबर एकपैकी स्टार्टर ऑन करून मोटर चालू केली आणि मस्तपैकी जनावरांना पाणी पिण्यासाठी असा हौद भरून टाकला. मग ज्या कामासाठी आलो होतो ते काम होतं आपलं डुबायचं. मग वडिलांनी मस्तपैकी बैला झोपले आणि आपण केली भाऊ डुब्याला सुरुवात. मग भाई, आमच्या घरात कसं आहे ना, की आम्ही हवामान विभागाचं ऐकत नाहीत, पंजाबराव ढगांचं ऐकत नाहीत. आम्हाला ऐकावं लागतं ते आमच्या वडिलांचं, म्हणजे आबाचं. ते बोलले पेरायचं की पेरायचं भाई, ते बोलले डुबायचं की डुबायचं. आणि त्यांचं खरंच असतो भाऊ, कारण आजच्या तारखेत आम्ही डुबतोय आणि काही लोकांच्या आणखीन पेरण्यात चालू आहे. त्याच्यामुळे भाई, मोठ्या माणसाचं कधी पण ऐकायचंच असतं. आणि हे बघा, लगेच आपण बैलं सोडले, कारण आपला झाला होता ऑफिसचा टाईम. चला तुम्हाला दाखवतो डुबल्यावर कसं नंबर एकपैकी पीक दिसतं भाऊ. आणि मग काय, मग आपल्या ऑफिसचं काम होतं म्हणून आपण मस्तपैकी गुंपवडीचा हायवे धरला आणि डायरेक्ट एंट्री टाकून दिली आपल्या गावामध्ये. मग काय, गावामध्ये आलो आणि मस्तपैकी आपण आपले सकाळचे विधी म्हणजेच आंघोळ वगैरे सगळं उरकून आपण आपल्या दुकानाची साफसफाई केली मस्तपैकी. आणि साफसफाई करून आपण आपलं शटर ओपन केलं आणि लॉग इन करून आपण आपल्या दररोजच्या कामाला मस्तपैकी सुरुवात केली भाऊ. आणि सकाळी सकाळी काम करत होतो, तेवढ्यात लगेच तिकडनं जेवायचं ताट आलं. आज जेवायला पण आईनं मस्त बनवलं होतं बाई. मस्तपैकी चपाती होती, भेंडराची भाजी होती, वरण होतं, भात होतं. मग काय भाई, अशा मस्तपैकी सुगरण जेवणावर आपण पण सकाळी सकाळी टाव मारून टाकला. तेवढ्यात आपल्याला गणूचा फोन आला. गणू बोलला, अंकल या शेताकडे तुम्हाला दाखवतो कोथिंबीरीची काय रिलेटी असते ते. मित्रांनो, तुम्ही तर पाहिलंच असन, आपण कोथिंबीर 3-4 लाखाची होणार, 2-3 लाखाची होणार म्हणून ब्लॉक टाकला होता. बघा ही पावसामुळं काय अवस्था झाली आहे. मित्रांनो, खरंच शेतकऱ्याच्या हातात जोपर्यंत एखाद्या पिकाचे पैसे येत नाहीत तोपर्यंत त्याची मातीच आहे. तुम्ही पण एकदा गणूकडनं ऐका भाऊ, गणू काय बोलतोय ते ऐका. काय रिॲलिटी आहे या कोथिंबीरीची, काय झाले ते. आतापर्यंत 25,000 गेले, आज 25,000 वेटिंगला होते. डायरेक्ट नांदेड करते का क्वालिटी क्वांटिटी ट्रॅक्टरवाल्याला विचारा. गणूने असा चेष्टेमध्ये डायलॉग तर मारला, पण रिॲलिटी हीच आहे मित्रांनो, की तेवढे पैसे मातीत घालून शेवटी त्या कोथिंबीरीला नांगरायची पाळी आली. मग बाई, तेवढ्यात तिकडून लगेच वरुण राजाचं पण आगमन झालं, म्हणून आम्ही मस्त आडोशाला बसलो होतो. आणि तेवढ्यात लगेच डॉगेश पण आला. तो बोलला, मला घ्या आतमध्ये. मग त्याला घेऊन टाकलं. आणि मित्रांनो, लगेच तुम्हाला मी दुसऱ्या कोथिंबीरची दुसरी बाजू दाखवतो. या ठिकाणी बघू शकता, हा दुसरा शेतकरी आहे कोथिंबीरीचा. त्या दोघांनी सोबतच पेरलेली होती, पण ह्या शेतकऱ्याची थोडीशी बरी असल्यामुळं त्यांनी काय केलं ना, की बाई म्हणला, चला जी आहे त्याला सावरायचं बघतो. आणि त्याने मस्तपैकी फवारणी त्याची चालू होती. काय बाई, त्यांनी गणूच्या खांद्यावर मस्त फवारा दिला आणि त्यांचं मस्त फवारणी चालू होतं. तेवढ्यात बाई आपला झाला होता लॉगआउटचा टाईम, दिवसभर काम करून. मग काय, आपण लगेच आपलं शटर डाऊन केलं आणि लॉगआउट करून मस्तपैकी दिवसाची समाप्ती केली. धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.